नमस्कार मुलांनो, इयत्ता 10वीची मराठीची कविता पाहणार आहोत. औक्षण या कवितेमध्ये या सैनिकाच्या बाबत दिलेलं आहे ते आपण प्रथम वाचूया. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून केलेले आहे. आता इंदिरा संत ज्या कवी आहेत त्या म्हणतात, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. कवयित्री या आपल्या सैनिकाला सांगतायत की आमच्या हातात तुला देण्यासारखं काही द्रव्य नाही किंवा आमच्या हातात शिरेमध्ये रक्तही नाही. तुझं कौतुक कसं करावं हे आम्हाला कळत नाही. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यापुढे त्याची केवढीशी शान. आता जीव ओवाळून टाक, आम्ही तुझ्यापेक्षा लहान पण तू एवढा मोठा सैनिक आहे, तुझ्या पुढे आम्ही जीव केवढा ओवाळायचा. तुझी शौर्यगाथा एवढी मोठी, तुझे कार्य एवढेसे आणि त्या कार्यापुढे खूप मोठं काम तू करतो आहेस, कारण तुझी आज जगामध्ये केवढी शान आहे, केवढं महत्त्व आहे. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडधडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. वर आकाशातून मोठमोठे धूर येत आहेत, विमानं धावत आहेत, बॉम्बस्फोट होत आहेत आणि अशा धुरातून जाऊनसुद्धा तुला कोणता त्रास होत नाही आणि त्या लोकांमध्ये राहूनसुद्धा तू आपलं काम करतो आहे, तो जिद्दीने सगळ्याकडे पुढे जातो आहेस. तुला कशाचीही भीती वाटत नाही. तू खूप मन धरून, खूप हिंमत धरून हे सगळं काम करत आहेस. जी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. तुझी विजयाची दौड म्हणजे तू इतका विजयी आहेस, इतकं तू खूप काम करत आहे देशासाठी, तर ही तुझी विजय, ही तुझी जे काम करतो आहेस हे तुझी शौर्य आहे, हे आम्ही किती बघावं, डोळे भरून पाहायला लागते आणि इतके जीव ओवाळून टाकावंसं वाटतो. किती आनंद होतो तुला बघून. डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी आणि या डोळ्यातल्या आसवांनी आम्हाला तुला ओवाळंसं वाटतंय, कारण मन भरून आलेलं आहे की आपल्या देशात एवढी तू हिमतीने काम करतो आहे, तेव्हा तुला ओवाळवसे वाटते आहे. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आणि ही ज्योत बरेच लोक आहेत, फक्त आपल्या घरातलेच नाही तर बरेच जेवढे देशवासी लोक आहेत ते सगळे तुला ओवाळू इच्छितात, कारण तुझी ओवाळायची गरज आहे. कारण दीनदुबळ्यांचे असे तुला एक औक्षण. जर गरीब असतील, श्रीमंत असतील, झोपडपट्टी राहणारे लोक, सगळ्या लोकांना तुझी आशा आहे की तू आपल्या देशाला जगवून ठेवणार आहे, देशाला स्वातंत्र्य देणार आहे, देशाची काळजी घेणार आहे. त्यामुळे सगळे दुबळे लोक, लहान लोक, सगळे लोक तुझ्या औक्षणासाठी उभे आहेत, तयार आहेत ताट घेऊन. तेव्हा तू असाच कायम विजयी होत राहा. या कवितेचं तुम्हाला रसग्रहण येणार आहे, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. रसग्रहण आलं की त्याची कविता कोणती, त्यांचे कवयित्री कोणते आणि त्या कवितेत तुम्ही काय शिकलात हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि कुठलीही ओळ तुम्हाला आवडणारी ओळ विचारले जाणार, तर यातली कुठली ओळ तुम्हाला आवडते ती कोणत्याही 4 ओळी तुम्ही पाठ करून ठेवायच्या आहे. रसग्रहण अगदी सोपं आहे, फक्त तुम्हाला त्या कवितेचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला जर कवितेचं व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.